नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती, कारागृह भरती 2024 साठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलोत. तर मित्रांनो, या सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत, तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आजचा आपला पाठ असणार आहे बघा 38वा. या पाठमध्ये आपण सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स कव्हर केले आहेत, तरी व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, बोईंग इंडिया डिफेन्सचे नवे व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क, निखिल जोशी हे बघा बोईंग इंडिया डिफेन्सचे नवे व्यवस्थापकीय संचालक बघा बनले आहेत. हे झालं बोईंग इंडिया डिफेन्सचं. तर इतर जे काही पर्याय आहेत बघा त्याबद्दल आपण पाहूया माहिती. तर बघा पर्याय ओ आहे बघा प्रमोद अग्रवाल. तर प्रमोद अग्रवाल यांची बघा नुकतंच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अध्यक्षपदी बघा प्रमोद अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर पर्याय ब आहे बघा रघुराम अय्यर. तर रघुराम अय्यर यांची बघा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे CEO. त्यानंतर पर्याय ड आहे बघा शशी सिंह. तर शशी सिंह यांची बघा ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी बघा शशी सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि बोईंग इंडिया डिफेन्सचे नवे व्यवस्थापकीय संचालक विचारलं तर बघा निखिल जोशी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा बघा दुसरा प्रश्न आहे, वीरलचित बोरफुकन यांच्या प्रतिमेचे अनावरण कोठे करण्यात येणार आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ आसाम. आसाम या ठिकाणी बघा वीरलचित बोरफुकन यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात येणार आहे. कुणाच्या हस्ते करण्यात येणार आहे? तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा अनावरण करण्यात येणार आहे. ती जी काही प्रतिमा आहे त्याची उंची किती आहे? तर बघा 125 फूट एवढी त्याची उंची आहे. हे झालं बघा वीरलचित बोरफुकन यांच्या प्रतिमेबाबतचं. तर आपण इतर ज्या काही नुकतंच प्रतिमा किंवा मूर्त्या आहेत बघा त्यांचे अनावरण करण्यात आले ते आपण जरासे पाहूया. तर बघा पर्याय क आहे महाराष्ट्र. तर महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघा नुकतंच छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर पर्याय ड आहे बघा आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेश या ठिकाणी बघा नुकतंच विजयवाडा, आंध्र प्रदेशमधील विजयवाडा या ठिकाणी बघा भारतातील सर्वात मोठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा 206 फूट एवढा जो काही पुतळा आहे त्या पुतळ्याचे अनावरण बघा आंध्र प्रदेश येथील विजयवाडा या ठिकाणी करण्यात आले. त्यानंतर पर्याय ब आहे बघा उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेश या ठिकाणी बघा उत्तर प्रदेशमधील अयोध्या या ठिकाणी बघा श्रीराम मंदिर जी काही प्राणप्रतिष्ठा सोहळा होता बघा त्याचे उद्घाटन बघा उत्तर प्रदेशमधील अयोध्या या ठिकाणी झाले आहे. त्यानंतर बघा यामध्ये ऑप्शन नाही तर त्यामध्ये बघा उत्तराखंड या ठिकाणी उत्तराखंडमधील डेहराडून या ठिकाणी बघा नुकतंच बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण बघा उत्तराखंडमधील डेहराडून या ठिकाणी करण्यात आले आहे. त्यांचा बघा पुढचा तिसरा प्रश्न आहे, वर्षातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान बँक पुरस्कार कोणत्या बँकेने जिंकला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय बघा साऊथ इंडियन बँक. या बँकेने बघा वर्षातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान बँक पुरस्कार हा बघा जिंकला आहे. त्यानंतर बघा चौथा प्रश्न आहे, तिसरे अण्णाभाऊ साठे साहित्य आणि संस्कृती संमेलन 2024 कोठे होणार आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब नागपूर या ठिकाणी बघा तिसरे अण्णाभाऊ साठे साहित्य आणि संस्कृती संमेलन 2024 हे बघा होणार आहे. त्यानंतर इतर पर्याय देखील माहिती पाहूया. तर बघा पर्याय ओ आहे बघा पिंपरी चिंचवड. तर पिंपरी चिंचवड या ठिकाणी बघा 100वे अखिल भारतीय नाट्य संमेलन जे काही आहे ते बघा पिंपरी चिंचवड या ठिकाणी पार पडले. त्यानंतर पर्याय क आहे बघा अमळनेर. तर अमळनेर या ठिकाणी बघा 18वे विद्रोही साहित्य संमेलन 2024 तसेच 97वे अखिल भारतीय साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे काही होते 97वे ते बघा अमळनेर या ठिकाणी पार पडले. त्यानंतर पर्याय ड आहे बघा जुन्नर. तर जुन्नर या ठिकाणी बघा नुकतंच हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024, हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024 हा बघा जुन्नर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. आणि बघा तिसऱ्या अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन विचारलं तर बघा नागपूर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा बघा पाचवा प्रश्न आहे,
टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 500 विकेट घेणारे दुसरे भारतीय गोलंदाज कोण बनले आहेत? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क रविचंद्रन अश्विन. बघा टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 500 विकेट घेणारे दुसरे भारतीय गोलंदाज बनले आहेत. रविचंद्रन अश्विन दुसरे बनले आहेत. तर बघा पहिले कोण आहेत? तर पहिले आहेत बघा अनिल कुंबळे. अनिल कुंबळे हे बघा पहिले आहेत. त्यांनी बघा 619 विकेट घेतले आहेत. टेस्टमध्ये 619 विकेट घेतले आहेत. हे भारतातील पहिले आहेत आणि रविचंद्रन अश्विन हे बघा दुसरे आहेत. तर सर्वाधिक टेस्टमध्ये विकेट घेणारे गोलंदाज कोण आहेत? तर बघा मुथय्या मुरलीधरन, जे काही श्रीलंकेचे गोलंदाज आहेत मुथय्या मुरलीधरन हे बघा जगातील सर्वाधिक टेस्टमध्ये विकेट घेणारे गोलंदाज आहेत. हे जे काही रविचंद्रन अश्विन आहेत बघा तर जगामधील कितव्या क्रमांकावर आले आहेत? तर बघा 9व्या क्रमांकावर. टेस्टमध्ये 500 विकेटचा आकडा पार करणारे बघा 9वे गोलंदाज बनले आहेत. आणि अनिल कुंबळे कितव्या क्रमांकाचे आहेत? तर बघा 4थ्या. सॉरी मित्रांनो, अनिल कुंबळे हे बघा 4थ्या क्रमांकाचे गोलंदाज आहेत आणि रविचंद्रन अश्विन हे 9व्या क्रमांकाचे गोलंदाज बनले आहेत. त्यानंतरचा बघा 6वा प्रश्न आहे, नोखरा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? तर योग्य उत्तर पर्याय ब राजस्थान या ठिकाणी बघा नोखरा सौर ऊर्जा प्रकल्प हा उभारण्यात आला आहे. राजस्थानचे नवे मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर बघा भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यानंतरचा बघा 7वा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात आयोजित सूर्यनमस्कार कार्यक्रमाने जागतिक विक्रम केला आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब राजस्थान. राजस्थान राज्यात बघा आयोजित सूर्यनमस्कार कार्यक्रमाने बघा जागतिक विक्रम केला आहे. यामध्ये बघा 1.33 कोटी नागरिकांचा समावेश होता. सूर्यनमस्कारामध्ये बघा 1.33 कोटी नागरिकांचा समावेश होता. हे जे बघा उत्तर आहे राजस्थान. तर राजस्थानमध्ये ज्या काही नुकतंच घडलेल्या घडामोडी आहेत त्या आपण पाहूया. तर बघा राजस्थानचे महाधिवक्ता नुकतेच कोण बनले आहेत? तर बघा राजेंद्र प्रसाद हे राजस्थानचे नुकतेच महाधिवक्ता बनले आहेत. त्यानंतर राज्यपाल कोण आहेत? तर बघा कलराज मिश्रा हे राजस्थानचे राज्यपाल आहेत. त्यानंतर बघा राजस्थानचे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? तर बघा मनिंद्र मोहन श्रीवास्तव. मनिंद्र मोहन श्रीवास्तव हे बघा राजस्थान राज्याचे मुख्य न्यायाधीश हे बनले आहेत. त्यानंतरचा बघा 8वा प्रश्न आहे, कोणत्या शहरातील कृत्रिम बुद्धिमत्ता AI केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड लंडन या ठिकाणच्या बघा कृत्रिम बुद्धिमत्ता AI केंद्राला बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे. त्यानंतर बघा 9वा प्रश्न आहे, इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती खालीलपैकी कोण बनले आहेत? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क प्रबोवो सुबियांतो. प्रबोवो सुबियांतो हे बघा इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती बनले आहेत. त्यानंतर बघा अलेक्झांडर स्टब हे बघा फिनलँडचे नवे राष्ट्रपती बनले आहेत. IMP आहेत बघा फिनलँडचे जे काही राष्ट्रपती आहेत ते बघा अलेक्झांडर स्टब हे बनले आहेत. त्यानंतर बघा पर्याय ब आहे बघा नायब बुकले. तर नायब बुकले हे बघा अल साल्वाडोर याचे राष्ट्रपती बनले आहेत. त्यानंतर पर्याय ड आहे बघा बर्नार्डो एरोवलो. तर एरोवलो हे बघा ग्वाटेमालाचे नवे राष्ट्रपती बनले आहेत. अलेक्झांडर स्टब फिनलँड, नायब बुकले अल साल्वाडोर, बर्नार्डो एरोवलो ग्वाटेमाला आणि प्रबोवो सुबियांतो हे बघा इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती बनले आहेत. त्यानंतर 10वा प्रश्न आहे बघा, पहिली लक्झरी ट्रेन ड्रीम ऑफ द डेझर्ट कोणत्या देशात सुरू होणार आहे? तर योग्य उत्तर बघा पर्याय ड सौदी अरब या ठिकाणी बघा पहिली लक्झरी ट्रेन ड्रीम ऑफ द डेझर्ट ही बघा सुरू होणार आहे. नंतर बघा नुकतंच UAE मधील दुबई या ठिकाणी बघा पहिली हवाई टॅक्सी सुरू होणार आहे. UAE या ठिकाणी बघा
UAE मधील दुबई या ठिकाणी पहिली हवाई टॅक्सी सेवा बघा सुरू होणार आहे. त्यानंतर बघा भारतातील पहिली वॉटर मेट्रो कोणत्या ठिकाणी सुरू झाली तर बघा कोचीन केरळ या ठिकाणी भारतातील पहिली वॉटर मेट्रो ही बघा सुरू झाली. त्यानंतरचा बघा 11वा प्रश्न आहे, भारतीय फुटबॉल संघाची फिफा क्रमवारीत कितव्या स्थानावर घसरण झाली आहे. तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब 117व्या स्थानावर बघा भारतीय फुटबॉल संघाची बघा फिफा क्रमवारीमध्ये घसरण झाली आहे. पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे तर बघा अर्जेंटिना हा देश बघा पहिल्या क्रमांकावर आहे आणि भारत 117व्या क्रमांकावर आहे. त्यानंतरचा बघा 12वा प्रश्न आहे, नवीन वर्किंग लॉ बिल कोणत्या देशाने आणले आहे. तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क ऑस्ट्रेलिया या देशाने बघा नवीन वर्किंग लॉ बिल हे बघा आणले आहे. त्यानंतर बघा 13वा प्रश्न आहे, 16वी जागतिक सामाजिक मंच परिषद 2024 कोठे सुरू झाली आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय अ बघा काठमांडू नेपाळ या ठिकाणी बघा 16वी जागतिक सामाजिक मंच परिषद 2024 ही बघा नुकतंच सुरू झाली आहे. त्यानंतरचा बघा 14वा प्रश्न आहे, जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले गुप्तेश्वर जंगल कोणत्या राज्यात आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय ड बघा ओडिसा. जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले बघा गुप्तेश्वर जंगल हे ओडिसा या राज्यामध्ये आहे. त्यानंतर बघा 15वा प्रश्न आहे, भारत आणि कोणत्या देशात ऊर्जा आणि व्यापार वृद्धीसह 10 करार झाले आहेत. तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब UAE. भारत आणि UAE या दोन देशांदरम्यान बघा ऊर्जा आणि व्यापार वृद्धीसह 10 करार झाले आहेत. त्यानंतरचा बघा 16वा प्रश्न आहे, ADR संस्थेच्या अहवालानुसार देशात देणगी प्राप्त करणाऱ्या राजकीय पक्षात कोणता पक्ष प्रथम क्रमांकावर आहे. तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क भाजपा म्हणजेच भारतीय जनता पार्टी हे बघा पहिल्या क्रमांकावर आहे. कशामध्ये तर ADR संस्थेच्या अहवालानुसार देशात देणगी प्राप्त करणाऱ्या राजकीय पक्षात भारतीय जनता पार्टी हा बघा पहिल्या क्रमांकावर आहे. तसाच बघा पहिला डिजिटल पक्ष कोणता आहे तर बघा हा देखील भाजपाचा आहे. त्यानंतर जगातील मोठा पक्ष कोणता आहे तर हा देखील बघा भाजपाचा आहे. भारतीय जनता पार्टीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर बघा JP नड्डा हे भारतीय जनता पार्टीचे सध्याचे अध्यक्ष आहेत. मित्रांनो अशा प्रकारे बघा जे काही महत्त्वाचे 16 करंट अफेअर्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. तरी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये देखील सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.